आयुष्यात आलेले सगळे दिवस सारखे नसतात. दुःखाचे दिवस आलं म्हणजे सुखाचे दिवस येणार नाहीत असं काही नाही आहे. पण सुखाचे दिवस आणण्यासाठीच अगोदर दुःखाच्या दिवसांना सामोरे जावं लागतं. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात आज नाईटलाच झाली आणि नाईटला मलाच काहीतरी वर्क करायचं होतं. त्या अगोदर राजला जेवण वगैरे दिलं, त्याला झोपी घातलं आणि मग म्हटलं आपलं काम आपण करूयात. तर गुड मॉर्निंग म्हणायच्या अगोदर आता मी तुम्हाला गुड नाईटच म्हणणार आहे, कारण हे रात्र आहे. तर चला बघूया राज झोपला का. राजला दिलं होतं जेवण, तर तो इकडे झोपी गेलेला आहे. मी आता लाईट ऑफ केलेली आहे आणि इकडे दुसऱ्या रूममध्ये बसून मला माझं जे काम होतं ना ते कंप्लीट करायचं होतं. ते काय काम आहे हे तुम्हाला आता पुढे कळेल. नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर माझ्या मैत्रिणींनं रात्रभर तर मी माझं काम कंप्लीट केलं, पण रात्री काय व्हिडिओज घेतला नाही, कारण सॉन्ग लावून ठेवले आणि शांततेत स्वामी समर्थाचे सॉन्ग वगैरे लावून मी माझं काम कंप्लीट केलं. नंतर झोपसुद्धा येत होती आणि राहिलेलं काम म्हटलं मॉर्निंगला कवर करावं, कारण ते मला आज साडी द्यायची होती. आता साडी म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की साडीला मी काय वर्क करणार होती. तर गुड मॉर्निंग इकडे झाली मॉर्निंग, कारण नाईटला छोटासा व्हिडिओज घेऊन मी ठेवून दिलेला फोन स्वामी समर्थाचं सॉन्ग वगैरे लावून. आणि इकडे मग राज वगैरे उठला. राजला मस्त आज सुट्टी वगैरे होती, मग म्हटलं राज दूध वगैरे दे, आणि न्यू बिस्किट आणलं होतं ते ट्राय करायचं होतं, जे की आम्ही कधी खाल्लंच नव्हतं. तर राजला तिकडे दूध वगैरे दिलं आणि मी पण थोडासा चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मी माझं वर्क कंप्लीट करण्यासाठी परत दुसऱ्या रूममध्ये काम करत बसलेली होती. तर राज इकडे माझ्यासोबत गप्पा मारत होता. मम्मा तू रात्री कधी झोपली, कारण तो झोपत नव्हता. त्याचा थोडासा होमवर्क राहिलेला होता, तो होमवर्क कंप्लीट करून मी त्याला झोपायला घातलं होतं. तर झोपत नव्हता, तर मी त्याला चिडलेली होती. त्याच्यामुळे चिडल्यानंतर परत तो झोपी गेला आणि मला बोलला मम्मा तू कधी उठली, कधी झोपली, कारण मी रात्री झोपलो होतो तेव्हा पण तू जागी होते आणि मी मॉर्निंगला उठलं तेव्हा पण तू जागी होते, कारण मॉर्निंगला सुद्धा मी लवकर उठलेली होती, कारण मला ते वर्क कंप्लीट करायचं होतं. चला तर मग आता तुम्हाला जास्त वेळ घालवता सांगते मी काय करायचं होतं. तर साडीला पिको फॉल वगैरे करून झालेलं होतं आणि सुंदर सिंपल अशी साडी होती. त्या साडीला करायचे होते गोंडे वगैरे. आता कसे गोंडे करायचं काही नाही, डिटेलमध्ये व्हिडिओ मी या काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला दाखवलेला नाही आहे, पण नेक्स्ट व्हिडिओज तुम्हाला मी नक्कीच दाखवेल. जर तुम्हाला डिटेलमध्ये मी जे काही वर्क करते ना, तर डिटेलमध्ये जर ते तुम्हाला वर्क पाहायचं असेल, मग ते कुठलाही असू देत, काय काय करते मी, माझ्यामध्ये काय कला आहे किंवा मी कुठले कुठले कामं वगैरे करते, हे सगळं पाहायचं असेल तर सबस्क्राईब करा, पूर्ण व्हिडिओ बघा. आणि तेच तुम्हाला गोष्टी शिकायच्या असतील, त्या गोष्टी जर तुम्हाला वाटत असेल मी चॅनलवरती टाकाव्यात, ते तरी सुद्धा मला कमेंट करा. तर काम हे नेहमी असतच असतं, गेलेला क्षण परत येत नाही, त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका असं मी तुम्हाला सांगतच असते, कारण मी नेहमी आनंदी माझ्या बाळासोबत असते. काम तर झालं होतं, रात्रभर झोपले सुद्धा नव्हते, जागी होती, याचं वेगळंच होतं. आणि राज बोलत होता तुझे डोळे कसे झाले. तर आहे ना मग माझ्या मैत्रिणींनो तुमच्यासाठी एक सुंदर असं सरप्राईज. तर बघा किती सिंपल आणि छान असं साडी आहे आणि या साडीला मलाच गोंडे करायचे होते. तर मी माझं रात्राचं काम वगैरे कंप्लीट करून बसलेली होती आणि थोडंसं मी अगोदर दुपारीसुद्धा केलेलं होतं, पण ते कंप्लीट काही झालेलं नव्हतं. आणि काम कुठलंही घेतलं म्हटलं की मला वाटतं वेळ गेला तरी चालेल, पण खूप छान फिनिशिंग वगैरे यावी आणि छान असं मनासारखं काम व्हावं, जेणेकरून आपण जे काम घेतलोय ना ते पुढच्या व्यक्तीला आवडलं पाहिजे. चला तर मग मॉर्निंगला पटकन इकडं आता जास्त काही स्वयंपाक वगैरे केला तर वेळ लागेल म्हटलं, तर त्यासाठी मी इकडे जेवण बनवून घेतलं आणि दुपारचं जेवणसुद्धा केलं. जेवण झाल्यानंतर लाज लावत होता थोडासा लाडू गोडी, मम्मा तू कसं केली, काय केली वगैरे ते सगळं सांग, कारण त्याला काय म्हणतात. आणि जे काही मी काम करते ना त्याला नंतर मला डिटेल द्यावीच लागते, कारण खूप सारे त्याचे प्रश्न असतात. हे कधी केलं, हे का केलं, हे कशाला केलं, हे कोणाला द्यायचं आहे, याला काय म्हणतात, त्यासारखे खूप सारे प्रश्न तो करतच असतो. आणि माझे थोडेसे डोळे लाल झाले होते ना, त्याच्यामुळे तो सतत मला विचारतच होता की मम्मा हे तुझ्या डोळ्याला काय झालं, तुझे डोळे लाल झाले का, तू झोपली नाही का वगैरे, या सगळ्या गोष्टी. जसं काय मला वाटतं ना
एक आई जसे प्रश्न विचारते ना, तसे जास्त प्रश्न तर मला राजच विचारतो बरं का, की म्हणजे काळजी वगैरे म्हटलं तरी चालेल, प्रश्नाचं नाव दिल्यापेक्षा आपण त्याला काळजीचं नाव देऊयात. तर ते थोडंसं कामावरून झालं. मग मला हे कस्टमरला माझं वर्क केलेलं कंप्लीटली द्यायचं होतं. तर थोडंसं कट वगैरे करून घ्यायचं होतं, म्हणून मी कंटिन्यू दुसरा व्हिडिओज केलेला होता. तर फिनिशिंग के साथ तिकडे छान असं मी कट करून घेतलेलं आहे. तर फायनली आपलं हे वर्क असं रेडी झालेलं आहे आणि ज्या साडीचा कलर जो होता ना, त्याच कलरचं घ्यायचं होतं. जर याच्यामध्ये 2 कलर असतील तर तुम्ही दोन्ही कलर ॲड करून असे गोंडे बनवू शकतो. पण याच्यामध्ये एकच कलर होता आणि गोल्डन थोडासा होता, जे की याच्यामध्ये मॅच नसता झाला. त्याच्यामुळे फक्त आपण भोलीमध्ये फेंट कलर आहे अशा टाईपमध्ये घेतलेले आहेत आणि त्याला थोडेसे स्टोन म्हणजेच बघू शकतो, बीड्स वगैरे त्याला म्हणू शकतो. तर ते पण मी घेतलेलं आहे. कोणी त्याला स्टोन वगैरे म्हणतं, कोणी मणी म्हणतं, तर कोणी बीट्स असं बोलतं. तर आता तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही जे काय म्हणाल तुम्ही ते म्हणू शकतो. तर फायनली असा लूक आलेला होता आणि मेहनत कुठं रंग आली असं म्हणू शकतो तुम्ही. अशा पद्धतीने सुंदर असं हे काम झालेलं होतं. तर फायनली पूर्णपणे काम मी जेव्हा माझं पाहिलं तेव्हा मला सुद्धा खूप आवडलं बरं का, आणि मीच मला शाबासकी देत होती. कारण कुठलंही काम करते वेळेस असं वाटतं की आता दुसरे काम आहेत, हे कधी काम कंप्लीट होणार, आणि मला वाटतं वेळ काढून मी चांगलंच काम केलं पाहिजे. तर वेळ काढून कुठलंही काम केले ना तर मीच मला शाबासकी देते, अशा पद्धतीने माझं काम होत असतं. तर फायनली बघा तुम्ही किती सुंदर असं याला लुक आलेला आहे. तर गोंड्याची पण शॉर्ट लॉंग असं म्हणजे तुम्हाला जितकं लांब ठेवायचं तुम्ही तितकं लांब ठेवू शकतो. तर मी जास्त शॉर्ट पण केलं नव्हतं किंवा जास्त लॉंग पण केलं नव्हतं. जसं मला वाटत होतं त्या साडीसाठी जो लूक किंवा जे काही पद्धत व्यवस्थित वाटत होती तसं मी केलं, आणि त्याच्यावरती जे डिझाईन वगैरे होती ना त्याच पद्धतीने आपण छोटे बीड्स असतात ना ते चॉईस करायचे असतात. चला तर मग ते दिलं कस्टमरला. कस्टमर खूप हॅप्पी झालं. असा होता आजचा दिवस. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. खूप छोटासा व्हिडिओज घेतला पण खूप छान गप्पा मी तुमच्यासोबत मारला. बाय बाय.